Hello, my dear student. Welcome to the Shahu Screening 2020 Maths class. So, student, previous class मध्ये आपण arithmetic progression वरती based असणारे आपण sum of n terms या content वरील आपण examples discuss केले होते. आज आपण sum of n terms वरतीच based असणारे but ratio type मध्ये जे questions विचारले जातात की sum of n terms चा रेशो दिलाय आणि सम ऑफ n टर्म्सचा रेशो दिलाय म्हणजे समचा रेशो दिलाय आणि टर्मचा रेशो काढायचे. लक्षात येते मी काय म्हणतो ते की समजा आता हा क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे द रेशो ऑफ द सम ऑफ n टर्म्स ऑफ टू एपीज. दोन डिफरंट एपीज आपल्याकडे गिवन दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल एक असेल A1 A2 ठीक आहे A3 अँड सो ऑन AN पर्यंत ही एक फर्स्ट एपी आहे आणि T1 T2 T3 अप टू TN ही एक अनादर एपी आहे. दोन डिफरंट एपीज आहेत. या दोन डिफरंट एपीज मध्ये त्यांनी या दोन्ही डिफरंट एपीच्या समचा रेशो दिलाय आपल्याला. कशाचा रेशो दिलाय? समचा. बघा दोन्हीही डिफरंट एपीच्या समचा रेशो दिलाय. समजा फर्स्ट एपीचे ज्या पण टर्म्स आहेत त्यांचा सम आपल्याला दिलेला आहे 3n+1. त्यांचा रेशो दिलेला आहे. ऍक्च्युली एक्झॅक्टली सम नाहीये. 3n+1 काही सम येत नाहीये. या दोन्हीही टर्मच्या समचा रेशो दिलेला आहे 3n+1 अपॉन 4n+3. तर समचा रेशो दिलाय आपल्याला. समजा मी याच्या या फर्स्ट एपीच्या समला जर मी Sn म्हटलं आणि सेकंड एपीच्या या सेकंड एपीच्या समला जर मी Sn डॅश असं म्हटलं ठीक आहे. फर्स्ट एपी मधल्या टर्म्स यांचा सम केला की आपल्याला Sn भेटतोय आणि रफ करतो आणि या सेकंड एपी मधल्या टर्म्स यांचा सम केला की आपल्याला काय भेटतोय? यांचा सम केला की आपल्याला भेटतोय Sn डॅश. हे मी दोन डिफरंट नोटेशन दिले. तर या फर्स्ट एपीचा सम आणि सेकंड एपीच्या एन टर्म्सचा सम दोन्हीमध्ये एन टर्म्सच आहेत. फर्स्ट एपी मधल्या एन टर्म्सचा सम आणि सेकंड एपी मधल्या एन टर्म्सचा सम आपल्याला दिलेला आहे बघा 3n+1 अपॉन 4n+3. तर सम ऑफ एन टर्म्सचा रेशो दिलेला आहे. आपल्याला विचारलाय mth टर्म्सचा रेशो टर्म्सचा. ठीक आहे म्हणजेच आपल्याला विचारलाय TM फर्स्ट एपी मधली mth टर्म फर्स्ट एपी मधली mth टर्म दॅट इज TM आणि सेकंड एपी मधली mth टर्म दॅट इज T-M असं जर म्हटलं मी याच्यामधली mth टर्म दॅट इज AM याच्यामधली mth टर्म दॅट इज TM. तर आपल्याला या फर्स्ट दोन्ही एपीच्या समचा रेशो दिलेला आहे आणि एखाद्या पर्टिक्युलर टर्मचा आपल्याला रेशो काढायला सांगितलं पर्टिक्युलर टर्मचा. ठीक आहे सॉरी. तर अशा टाईपच्या क्वेश्चन्सला कशा पद्धतीने टॅकल करायचे कसं सॉल्व्ह करायचे कमी टायमिंग्स मध्ये हे मी सांगणार आहे. कंप्लीट सॉल्व्ह करत बसण्याची गरज नाही. बघा जर तुम्हाला सम ऑफ n टर्म्सचा तुम्हाला रेशो दिलेला आहे आणि दोन्ही डिफरंट एपीज असतील ठीक आहे तर दोन डिफरंट एपीज आहेत म्हणजेच या फर्स्ट एपीची फर्स्ट टर्म ठीक आहे फर्स्ट एपीची फर्स्ट टर्म आणि सेकंड एपीची फर्स्ट टर्म या दोन्हीही फर्स्ट टर्म जे आहेत ते आपण डिस्टिंक्ट आहेत असं धरून चालणार. या दोन्हीही एपी डिफरंट आहेत म्हणजेच यांच्या फर्स्ट टर्म या डिफरंट आहेत असं समजून आपण चालणार असं कन्सिडर करून चालणार. सेम पण असू शकतात बट दोन डिफरंट एपी म्हटल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी नोटेशन डिफरंट घ्यावेच लागतील. फर्स्ट एपीची फर्स्ट टर्म आणि सेकंड एपीची फर्स्ट टर्म या ठिकाणी आपण दोन डिफरंट नोटेशन यूज करणार. सेकंड थिंग फर्स्ट एपी ची कॉमन डिफरन्स जर मी D1 घेतला तर सेकंड एपीचा कॉमन डिफरन्स हा मी डिफरंट आहे असं कन्सिडर करून चालणार. कॉमन डिफरन्स सेम असू शकतो बट आपण डिफरंट घेऊन चालणार कारण की त्यांनी टू एपीज असं म्हटलेलं आहे. तर टू एपीज म्हटल्यानंतर त्या दोन्ही एपीज या डिफरंट आहेत असं कन्सिडर करून चालावं लागेल. म्हणून मी सेकंड एपीचा जो कॉमन डिफरन्स आहे त्याला मी D2 कन्सिडर करणार. लक्षात येतंय? फर्स्ट एपी सेकंड एपीची फर्स्ट टर्म डिफरंट घेणार. फर्स्ट टर्म डिफरंट घेणार आहे म्हणजेच काय तर फर्स्ट टर्मला डिफरंट नोटेशनने रिप्रेझेंट करणार आहे. सिमिलरली फर्स्ट एपीचा कॉमन डिफरन्स सेकंड एपीचा कॉमन डिफरन्स सुद्धा डिफरंट घेऊन चालणार आहे. ठीक आहे चला. सो आता या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल मग काय दिलेलं आहे बघा. सो फर्स्ट एपी सेकंड एपी मधली फर्स्ट टर्म डिफरंट घेणार कॉमन डिफरन्स डिफरंट घेणार आणि मग त्यांचा रेशो जो दिलेला आहे त्याचा यूज करूयात आणि ही mth टर्म एखाद्या पर्टिक्युलर टर्मची व्हॅल्यू एखाद्या पर्टिक्युलर टर्मचा रेशो कसा काढायचा. ठीक आहे सम ऑफ n टर्म्सचा रेशो दिलाय आणि आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर टर्मचा रेशो काढायचा आहे. ठीक आहे तर तो कसा काढणार बघूयात. सोल्युशन ठीक आहे तर गिवन दॅट let the sum of n terms of first AP
be Sn and sum of n terms of second AP be Sn dash. ठीक आहे, मी रिप्रेझेंटेशन देतो. फर्स्ट एपी ची Sn, फर्स्ट एपीचा टर्मचा सम n टर्मचा सम दॅट इज Sn आणि सेकंड एपीच्या n टर्मचा सम Sn डॅश. सो Sn अपॉन Sn डॅश इज इक्वल टू रेशो किती दिलेला आहे आपल्याला 3n+1 अपॉन 4n+3 हे आपल्याला गिवन आहे. ठीक आहे. सो देअरफॉर गिवन दॅट. सो हे गिवन दिलेलं आहे. सो काय येईल मग हे गिवन दिलेलं आहे तर Sn that is sum of n terms of first AP. So first AP मधली, so let first term of first AP be A1 and common difference be D1. Also first term of second AP, also first term of second AP be A2 and common difference be D2. ठीक आहे. तर मी फर्स्ट एपी ची फर्स्ट टर्म A1 कन्सिडर केली, कॉमन डिफरन्स D1 कन्सिडर केला. सेकंड एपी ची फर्स्ट टर्मला मी A2 कन्सिडर केलं, कॉमन डिफरन्स D2 कन्सिडर केला. तर फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स यांच्या ठिकाणी डिफरंट नोटेशन आणायचे मी सांगितलं होतं आणि तेच मी या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. सो Sn ला काय येईल मग n/2. ठीक आहे. हाच मी आता या ठिकाणी याला यूज करतोय. ओके. Sn that is n/2 sum of first n terms, so that is n/2 प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म. तर फर्स्ट एपी बद्दल बोलतोय, Sn that is फर्स्ट एपी बद्दल बोलतोय. तर फर्स्ट एपी ची फर्स्ट टर्म आहे A1, 2A1 प्लस n-1 इंटू D1 अपॉन n/2. वाटलं तर मी असं लिहून टाकतो या ठिकाणी Sn अपॉन Sn डॅश इज इक्वल टू. ठीक आहे. आता सेकंड Sn डॅश दॅट इज सेकंड एपी. सो सेकंड एपी मध्ये पण n टर्म्स आहेत. सो त्यांचा सम करण्यासाठीचा फॉर्म्युला n/2 इन ब्रॅकेट 2 इंटू सेकंड एपी ची फर्स्ट टर्म A2. सो इथं A2 लिहिला प्लस n टर्म्स आहेत. सो n ला एज इट इज कॉमन डिफरन्स D2. सो 3n+1 अपॉन 4n+3 राईट. सो हे इथपर्यंत आलं. आता या ठिकाणी हा रेशो तुम्हाला सिम्प्लिफाय करायचे, याला सिम्प्लिफाय करायचे एवढ्याला. ठीक आहे. याला सिम्प्लिफाय करायचे. सो याला सिम्प्लिफाय करताना n कॅन्सल, 2 गेट कॅन्सल, कंप्लीट कॅन्सल झाला ब्रॅकेट. सो इथं राहिला 2A1 प्लस n-1 इंटू D1 अपॉन 2A2 प्लस n-1 इंटू D2 इज इक्वल टू 3n+1 अपॉन 4n+3. 3n+1 4n+3. ठीक आहे. सो आता फाइंड आउट काय करायचे त्याच्याकडे थोडंसं बघूयात आपण. ठीक आहे. फाइंड आउट काय करायचे mth टर्मचा रेशो. सो mth टर्मचा रेशो म्हणजेच काय फाइंड आउट करायचे बघा. फर्स्ट एपी मधील mth टर्म काय असेल, फर्स्ट एपी मधली mth टर्म. सो फर्स्ट एपी मधली फर्स्ट टर्म A1. ठीक आहे. त्याला मी असं लिहून टाकतो वाटलं तर Tm अपॉन Tm डॅश. ठीक आहे. तर फर्स्ट एपी मधली mth टर्म दॅट इज A प्लस m-1 इंटू D1 आणि A2 प्लस m-1 इंटू D2. ठीक आहे. फर्स्ट एपी मधली mth टर्म दॅट इज A1 प्लस m-1 इंटू D1 आणि सेकंड एपी मधली mth टर्म दॅट इज A2 इन ब्रॅकेट m-1 इंटू D2. मला हे याचा रेशो फाइंड आउट करायचे, याच्या इक्वल मध्ये काय येईल म्हणजे मला हे आणायचे. याचा यूज करून, या सम ऑफ n टर्मचा यूज करून मला याची व्हॅल्यू काढायची. सो मी काय करेन बघा, इथं मुलं क्रॉस मल्टिप्लाय वरून n वगैरे व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करतात. सगळ्यात सिंपल मेथड मी सांगतोय. काय करायचंय तर या दोघांना कम्पेअर करून तुम्हाला दोघांचे कोइफिशियंट सेम आणायचे. कोइफिशियंट सेम बघा, इथं A1 चा कोइफिशियंट 2 आहे, इथं A1 चा कोइफिशियंट 1 आहे. काहीच नाही म्हणजे काय 1 नाही. सो मी याचा कोइफिशियंट 1 बनवणार, A1 चा कोइफिशियंट 1 बनवणार आणि देन आपण D1 च्या कोइफिशियंटला कम्पेअर करणार. बघा मी इथून 2 कॉमन काढला. ठीक आहे. याच्यावरून 2 कॉमन काढला. 2 कॉमन का काढला कारण की मला A1 चा कोइफिशियंट 1 बनवायचे. सिमिलरली A2 चा कोइफिशियंट पण 1 बनवायचे. सो न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांमधून पण मी 2 कॉमन काढणार. सो 2 कॉमन काढला की सेकंड टर्म मध्ये इथून 2 कॉमन गेला, इथे येणार डिवाइड मध्ये 2 D1 डिवायडेड बाय इथून पण 2 कॉमन काढला A2 प्लस n-1/2 इंटू D2 दॅट इज इक्वल टू पुढची ॲज इट इज 3n+1 अपॉन 4n+3. सो हा कॉमन काढलेला 2 कॅन्सल झाला, जो 2 कॉमन काढला तो कॅन्सल झाला. आता कम्पेअर करा, कम्पेअर दिस वन इज दिस वन. ठीक आहे. कम्पेअर करायचे आता.
सो या दोघांना mth टर्म, कारण की बघा मला या ठिकाणी या या mth टर्मच्या रेशोची व्हॅल्यू काढायची, बट याचा यूज करून, कशाचा यूज करून, याचा यूज करून. म्हणजेच मला या सम ऑफ n टर्म्सचा जो रेशो दिलाय, सम ऑफ n टर्म्सचा जो रेशो दिलाय, त्या ठिकाणी मी n च्या ठिकाणी काय पुट करू, n च्या ठिकाणी मी कोणती व्हॅल्यू पुट करू, जेणेकरून मला जो पण रेशो भेटेल तो mth टर्मचा भेटेल. ठीक आहे, कारण की याच्यामध्येच मी सम ऑफ n टर्म्स, आपल्याला रेशो कशा दिलाय, सम ऑफ n टर्म्स, तर n टर्म्सच्या रेशोमध्येच मी या व्हेरिएबलच्या ठिकाणी, या n च्या ठिकाणी मी काय पुट करू, जेणेकरून रिप्लेस होऊन येणारी व्हॅल्यू ही mth टर्मचा रेशो असला पाहिजे, mth टर्मचा रेशो. तर कशाला पुट करणार बघा, ऑलरेडी a1 चा कोइफिशियंट इक्वल आहे, तर या ठिकाणी या दोघांचा कोइफिशियंट सेम करायचे. का बरं, कारण की मला या सम ऑफ n टर्म्सलाच मला काय बनवायचे, mth टर्म बनवायचे, यालाच मला mth टर्म बनवायचे. जर याला या रेशोला जर मला mth टर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर d1 आणि d2 चे कोइफिशियंट सेम यायला पाहिजेत. जर d1 आणि d2 चे कोइफिशियंट याच्या सोबत जर आले, ठीक आहे, याच्या कंपॅरिझन मध्ये जर इक्वल आले, याला समजा इक्वेशन 1 म्हटलं, जर याचे कोइफिशियंट याच्या इक्वल मध्ये आले, तर हा जो रेशो आहे तो mth टर्मचा रेशो बनेल. कशाचा रेशो बनेल, mth टर्मचा. म्हणून मी या दोघांना कंपेअर करण्यासाठी, सो कंपेअरिंग कोइफिशियंट कंपेअर केलं, इथं d1 चा कोइफिशियंट आहे n-1/2, इथं d1 चा कोइफिशियंट आहे m-1, इथं d1 चा कोइफिशियंट आहे n-1/2, इथं d1 चा कोइफिशियंट किती आहे, m-1. या दोघांना मला सेम करायचे, मला याला सम ऑफ n टर्म्सला मला कशामध्ये आणायचे, सेम करायचे, याला मला आणायचे mth टर्म मध्ये, याला mth टर्म मध्ये आणायचं असेल तर या n च्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू पुट करू की इथं मला m-1 आला पाहिजे, इथं काय आला पाहिजे, m-1. एवढ्याच ठिकाणी बघा, एवढ्याच ठिकाणी m-1 आला पाहिजे, हा आपला कॉन्सेप्ट आहे. एवढ्याच ठिकाणी m-1 आला पाहिजे. ठीक आहे, तर तेवढ्या ठिकाणी m-1 येण्यासाठी आपण काय करणार, a1 तर ऑलरेडी इक्वल आहे, d1 m-1 आला, या ठिकाणी d1 चा कोइफिशियंट m-1 आला की आपलं काम झालं. सिमिलरली खाली सुद्धा d2 च्या कोइफिशियंट मध्ये पण m-1 आला की हे दोन्ही पण काय होणार, mth टर्मचा रेशो होणार, mth टर्मचा रेशो. मग इकडे n च्या ठिकाणी जे पुट केला तेच त्याच्या समोर पण n च्या ठिकाणी पुट करणार आणि जो पण येणारा रेशो आहे तो mth टर्मचा भेटून जाईल. ठीक आहे, हा आपला कॉन्सेप्ट आहे. सो देअरफॉर comparing coefficient with इक्वेशन 1 असं म्हणू शकता तुम्ही, जे मी आता लिहिलं होतं, m-1 इंटू d1 m-1 इंटू d2. हे इक्वेशन 1 सोबत जर मी कोइफिशियंट जर कंपेअर केले विथ इक्वेशन 1 च्या कोइफिशियंट सोबत कंपेअर केलं, सो देअरफॉर इथून आपल्याला कळेल की n-1/2, ठीक आहे, इथून मला कळेल की n-1/2 हा कोणाच्या इक्वल मध्ये असायला पाहिजे, n-1/2 हा कोणाच्या इक्वल मध्ये असायला पाहिजे, m-1 च्या इक्वल मध्ये असायला पाहिजे, m-1. कारण की कोइफिशियंट सेम होण्यासाठी n-1/2 ची व्हॅल्यू m-1 च्या इक्वल मध्ये आली पाहिजे. सो दॅट्स वाय हे दोन इक्वल येण्यासाठी, हे दोन्ही पण इक्वल येण्यासाठी मला या n च्या ठिकाणी काय पुट करावं लागेल. सो दॅट्स वाय मी याला सिम्प्लिफाय करेन, n-1 इज इक्वल टू 2 इकडे जो मल्टिप्लाय झाला 2m-2, हा 2 दोघांनाही मल्टिप्लाय झाला 2m-2. सो n इज इक्वल टू 2m-2 प्लस 1. सो n इज इक्वल टू 2m-1. संपलं. हेच होतं आपलं मेन पॉइंट, हाच होता आपला मेन पॉइंट. दिसतोय या ठिकाणी आपला हा क्वेश्चनच म्हणजे जास्त मॅक्सिमम कंप्लीट झालेला आहे. या ठिकाणी क्वेश्चनच कसं काय बघा, n-1/2 च्या ठिकाणी जर मला m-1 आणायचं असेल, n-1/2 च्या ठिकाणी जर मला m-1 आणायचं असेल, म्हणजेच n-1/2 आणि m-1 जर इक्वल आणायचं असेल, जर या दोघांना इक्वल आणायचं असेल, तर या सम ऑफ n टर्म्स मध्ये n च्या ठिकाणी मला काय रिप्लेस करावं लागेल, n च्या ठिकाणी मला काय रिप्लेस करावं लागेल, 2m-1. m च्या ठिकाणी काय रिप्लेस करावं लागेल, 2m-1. सो देअरफॉर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायचे. ठीक आहे, बऱ्याचशा क्वेश्चन मध्ये हे आता डायरेक्टली यूज होईल बघा. सो देअरफॉर पुट n इज इक्वल टू 2m-1 इन इक्वेशन 2. या इक्वेशन 2 मध्ये मी n च्या ठिकाणी मी काय पुट करणार, 2m-1. जर n च्या ठिकाणी 2m-1 पुट केला जातं, या ठिकाणी बघा पूर्ण इक्वेशन 2 मध्ये जिथं जिथं n दिसतोय तिथं 2m-1 पुट करा. 2m-1 जर पुट केला तिथं, तर इथं 2m-1 -2 होऊन जाईल. 2m-1 बघा मी पुट करूनच दाखवतो. सो a1 प्लस 2m-1 इंटू d1 अपॉन a2 प्लस 2m-1 सॉरी याच्या डिनॉमिनेटर मध्ये पण 2 आहे ना,
डिनॉमिनेटर मधला 2 लिहायचा राहिला बघा. a1 प्लस 2m-1 डिवायडेड बाय 2 d1 अपॉन a2 प्लस 2m-1 अपॉन 2 इंटू d2 राईट आहे का. तर n च्या ठिकाणी मी काय पुट केला 2m-1. सिमिलरली जसं लेफ्ट हँड साईडला पुट केला तसंच राईट हँड साईडला पण पुट करा 3 इंटू 2m-1 प्लस 1 अपॉन 4 इंटू 2m-1 प्लस 3. ओके. आता याला सॉल्व करून बघा बरं काय येईल. इथं 2m-2 येईल. 2m-2 मधून 2 कॉमन काढला की खालचा डिनॉमिनेटरचा 2 वरचा 2 कॅन्सल होऊन जाईल. आतमध्ये फक्त m-1 राहील. आतमध्ये काय राहील फक्त m-1. तर a1 प्लस m-1 मी डायरेक्ट लिहितोय आता अपॉन a2 इथं पण सिमिलरली तसंच होणार -1 -2 2m-2 मधून 2 कॉमन काढला की डिनॉमिनेटरचा 2 त्यासोबत कॅन्सल होऊन जाईल. राहील फक्त m-1 d2 आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर 3 2 6m 6m -3 प्लस 2 3m -3 प्लस 1 -3 प्लस 1 -2 खाली येणार 8m -4 प्लस 3 -1. हे असेल आपलं आन्सर 6m -2. तर फायनल कन्क्लुजन काय भेटलं आपल्याला इथून सॉल्व्ह करण्यासाठी. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी जर दोन डिफरंट एपीज असतील, जर दोन डिफरंट एपीज आहेत आणि रेशो मात्र एकाच टर्मचा काढायचे. रेशो कशाचा काढायचे एका सेम टर्मचा रेशो फाइंड आउट करायचे. सम ऑफ n टर्म्सचा आपल्याला रेशो दिलेला आहे आणि रेशो काढायचे एका सेम टर्मचा. त्या ठिकाणी ज्या टर्मचा रेशो काढायचे त्या टर्मचा डबल करून एकनी मायनस करायची आणि ती व्हॅल्यू या वरच्यामध्ये पुट करायची. आपण काय केलं mth टर्मचा रेशो काढायचा होता. mth टर्मचा रेशो काढायचे म्हणून m च्या ठिकाणी काय पुट करणार त्या ठिकाणी mth टर्मचा रेशो काढायचे म्हणून या वरच्या सम ऑफ n टर्म मध्ये जो n दिला होता या n च्या ठिकाणी काय पुट करणार ज्या टर्मचा रेशो काढायचे त्याचा डबल करून -1 पुट करणार. ज्या टर्मचा रेशो काढायचा त्याचा डबल करून -1 पुट करणार. असं पुट केल्यामुळं हे सॉल्व्ह होतं. ठीक आहे. तर काही क्वेश्चन मध्ये जिथं जिथं 2 डिफरंट एपीचा रेशो दिलाय, जिथं जिथं 2 डिफरंट एपीचा रेशो दिलाय आणि n च्या फॉर्म मध्ये दिलाय. रेशो कसा दिलाय फक्त लिनियर एक्सप्रेशन मध्ये रेशो दिलाय बघा. लिनियर एक्सप्रेशन मध्ये रेशो दिलाय. त्यावेळेस तुम्ही ही टर्म वापरून सॉल्व्ह करू शकता. माझं सांगण्याचा अर्थ एक आहे की या मेथडने सॉल्व्ह करत आलात की इथं आल्याच्या नंतर इथं क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करत बसू नका. इथं डायरेक्टली कोइफिशियंटला काय करा कम्पेअर. कोइफिशियंट कम्पेअर केलं की कोइफिशियंट कम्पेअर केल्यानंतर काय पुट करायचं ते कळतंय. मॅक्सिमम ठिकाणी तर हेच आन्सर भेटून जातं की ज्या टर्मचा रेशो काढायचा ज्या टर्मचा रेशो काढायचा आहे त्या ठिकाणी त्या टर्मला 2 ने मल्टिप्लाय करून 1 मायनस करायचं. 2 ने मल्टिप्लाय करून 1 मायनस केल्यानंतर जो नंबर येतो तो या सम ऑफ n टर्मच्या ठिकाणी n च्या ठिकाणी तो पुट करायचा. समजा इथं मला असं विचारलं असतं फाइंड द रेशो ऑफ 20th टर्म्स. फाइंड द रेशो ऑफ 20th टर्म्स. समजा मला असं व्हेरिएबल पेक्षा जर एक्झाम्पल पर्टिक्युलर एक्झाम्पल नंबर मध्ये विचारलं असतं तर काय केलं असतं. तर या ठिकाणी समजा मला विचारलं की 20th टर्मचा रेशो सांगा. या दोन्ही एपीच्या 20th टर्मचा रेशो सांगा. तर मी काय करणार 20th टर्मचा रेशो काढायचे तर 20 चा डबल करणार आणि 1 मायनस करणार. 22 जा 40 40 -1 39. तर जे पण 39 येईल तो मी या सम ऑफ n टर्म्सच्या ठिकाणी या सम ऑफ n टर्मचा जो काही रेशो दिलाय त्या ठिकाणी n च्या ठिकाणी मी 39 पुट करेन. कारण की n च्या ठिकाणी काय पुट करायचंय ज्या टर्मचा रेशो काढायचे त्या टर्मचा डबल करून 1 मायनस करायचं. तर 20 चा डबल 40 40 -1 39 39 इथं पुट करणार. तुम्हाला डायरेक्टली mth टर्मचा रेशो भेटून जाईल. ठीक आहे. चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता एमसीक्यू पाहूयात या टाइपचे काही. फटाफट 2 एमसीक्यू पाहिजेत. सोडवण्याची मेथड पहा अशाच पद्धतीने आहे. The ratio of question. The ratio of the sum of n terms. The ratio of sum of n terms of 2 AP of 2 AP is given by 2n plus 3 5n minus 7. Find the ratio of their nth terms. Find the ratio of their nth terms. Option A 4n plus 5 is to 10n plus 2.
Option B 4n plus 1 is to 10n minus 12. Option C 4n minus 1 10n plus 8. Option D 4n minus 5 is to 10n minus 2. चला बघूयात काय येईल आन्सर याचा. काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी की रेशो दिलेला आहे सम ऑफ एन टर्म्सचा परत, आणि कसल्या सम ऑफ एन टर्म्सचा रेशो दिलाय तर टू डिफरंट एपीचा, दोन डिफरंट एपीज आहेत त्यांच्या सम ऑफ एन टर्म्सचा रेशो दिलेला आहे. आणि आपल्याला विचारले काय परत एनएच टर्मचाच रेशो विचारलाय, परत एनएच टर्मचाच रेशो विचारलाय. तर एन टर्मचा रेशो विचारलाय, तर ज्या टर्म्सचा रेशो विचारला आहे त्याचा डबल करून एक मायनस करा. तर एनएच टर्मचा रेशो विचारलाय तर 2n मायनस 1. एनएच टर्मचाच रेशो विचारलाय. एनएच टर्मचा रेशो किती आहे, एनएच टर्मचाच रेशो काढायचा, तर ज्या टर्मचा रेशो काढायचा त्याचा डबल करायचा, त्याचा डबल करायचा 2n मायनस 1 करायचा, आणि 2n मायनस 1 हा जो काही आलेला आहे ही व्हॅल्यू पुट n इज इक्वल टू ही आलेली व्हॅल्यू अगोदरच्या सम ऑफ n टर्म्स मध्ये जो काही व्हेरिएबल n आहे त्या ठिकाणी पुट n इज इक्वल टू 2n मायनस 1 इन गिवन रेशो. या डायरेक्ट गिवन रेशो मध्ये n च्या ठिकाणी 2n मायनस 1 पुट करा, तुम्हाला या एनएच टर्मची व्हॅल्यू भेटून जाईल, या एनएच टर्मचा रेशो भेटून जाईल. बघा सो काय होता रेशो आपला 2n प्लस 3 अपॉन 5n मायनस 7 हा रेशो आहे ना. तर या सम ऑफ n टर्म्स हा जो रेशो आहे n टर्मचा रेशो आहे, तर या सम ऑफ n टर्म्सच्या रेशो मध्ये जो पण n आहे त्या n च्या ठिकाणी काय पुट करणार 2n मायनस 1 प्लस 3 अपॉन फाइन ब्रॅकेट 2n मायनस 1 प्लस मायनस 7. ठीक आहे. सो 4n आतमध्ये मल्टिप्लाय केलं 4n मायनस 2 प्लस 3 दॅट इज प्लस 1 अपॉन 10n मायनस 5 मायनस 5 मायनस 10n मायनस 12 मायनस 5 मायनस 7 मायनस 12. सो ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. बघा इथून डायरेक्टली आन्सर आलं. मी जे सांगितलं आता जो मी फर्स्ट क्वेश्चन लेंदीपणे सॉल्व्ह केला तो कम्प्लिटली मी समजावून सांगितलं कसं सॉल्व्ह करतोय. जर दोन डिफरंट एपीज असतील, ठीक आहे, दोन डिफरंट एपी असतील त्यांच्या सम ऑफ n टर्मचा रेशो हा लिनियर एक्सप्रेशन मध्ये असेल, लिनियर म्हणजे पॉवर 1 असला पाहिजे, तर सम ऑफ n टर्मचा रेशो हा लिनियर एक्सप्रेशन मध्ये आहे आणि n च्या फॉर्म मध्ये आहे. आणि एखाद्या पर्टिक्युलर टर्मचा जर तुम्हाला रेशो विचारला असेल तर ज्या टर्मचा रेशो विचारलाय त्या टर्मचा डबल करून एकनी मायनस करा, जी पण व्हॅल्यू येते ती सम ऑफ n टर्म्सच्या ठिकाणी जो पण व्हेरिएबल n आहे त्या ठिकाणी ती व्हॅल्यू पुट करा. बघा तो n टर्मचा रेशो विचारला तर 2n मायनस 1 केला, ही आलेली व्हॅल्यू कुठं पुट करणार या सम ऑफ n टर्मच्या रेशो मध्ये जो पण n आहे ते n च्या ठिकाणी मी काय पुट केला 2n मायनस 1, n च्या ठिकाणी काय पुट केला 2n मायनस 1. आणि हे पुट केल्यामुळं जी पण व्हॅल्यू येते ती डायरेक्टली एनएच टर्मची व्हॅल्यू भेटून जाते. ठीक आहे. चला अशाच टाईपचा आता एक जो आहे तो अशाच टाईपचा क्वेश्चन पण डायरेक्टली नंबरच्या फॉर्म मध्ये बघूयात आपण. चला 5n सम ऑफ द रेशो फक्त बदललाय, रेशो फक्त चेंज केला या ठिकाणी. बघा काय 5n प्लस 3 इज टू 3n प्लस 4 then find the ratio of their 17th terms. Find the ratio of 17th terms. ठीक आहे. चला आता तुम्ही फटाफट आन्सर काढता आलं पाहिजे कंडिशन बघून. ठीक आहे. ऑप्शन ए 172 इज टू 99. ऑप्शन बी 168 इज टू 103. ऑप्शन सी 175 is to 99. Option D 171 is to 103. चला कोणाचं करेक्ट येईल बघूयात फटाफट. आता काय विचारलंय बघा बेटानो, सेम कॉन्सेप्ट सेम टाईपचा क्वेश्चन आहे बघा. सम ऑफ n टर्म्स दोन एपीचे, ठीक आहे, दोन डिफरंट एपीचे सम ऑफ n टर्म्स दिलेला आहे. दोन डिफरंट एपीज आहेत, दोन डिफरंट एपीचा जो रेशो आहे तो लिनियर एक्सप्रेशन आहे. दोन डिफरंट एपी त्यांच्या समचा रेशो हा लिनियर एक्सप्रेशन पॉवर 1 मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये n हा प्रेझेंट आहे व्हेरिएबल. आणि आपल्याला रेशो विचारला एका फिक्स टर्मचा, एकाच टर्मचा. दोन्हीही एपीच्या 17th टर्मचा रेशो काढायचे, 17th टर्मचा रेशो. तर ज्या टर्मचा रेशो काढायचे त्याचा डबल करून एकनी मायनस करा आणि आलेली व्हॅल्यू या सम ऑफ n टर्मच्या रेशो मध्ये n च्या ठिकाणी पुट करा. सो 17 into 2 minus 1, 17 to the 34 minus 1 that is 33, right? So therefore put n is equal to 33 in given ratio.
इन गिवन रेशो, या दिलेल्या रेशोमध्ये. जो क्वेश्चन मध्ये रेशो दिलाय ना, कशाचा रेशो दिलाय क्वेश्चन मध्ये, सम ऑफ एन टर्म्सचा रेशो दिलाय 2 ईपीचा. तर त्याच रेशो मध्ये सम ऑफ एन टर्मच्या रेशो मध्ये जर एन च्या ठिकाणी तुम्ही 33 पुट केलात तर तुम्हाला 17th टर्मचा रेशो भेटेल. सो 5n + 3 अपॉन 3n + 4, 5 × 33 + 4, 3 × 33 + 4, इथून येतोय 165 + 4, राईट. किती येईल? 165 येईल ना, +3, सॉरी 4 कुठून आला, 3, 5n + 3 आहे ना, 5n + 3, 5 × 33 + 3, खाली येईल 99 + 4, सो वरती आला 168, खाली आला 103. दॅट इज ऑप्शन नंबर बी. बघा किती कमी टायमिंग मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत. ठीक आहे, अशा टाईपचे. तर काय होता टाईप, कधी ही ट्रिक कधी वापरणार, जर 2 डिफरंट एपी आहेत म्हणून सांगितले, 2 डिफरंट एपीचा रेशो दिलाय, दिलेल्या रेशो मध्ये व्हेरिएबल n आहे, लिनियर एक्सप्रेशन मध्ये आहे, पॉवर 1 आहे, आणि आपल्याला रेशो हा कुठल्या तरी एकाच टर्मचा विचारलाय, एका सेम टर्मचा विचारलाय. पहिल्या एपीच्या 17th टर्म, तर दुसऱ्या पण एपीचा 17th टर्मचाच रेशो विचारलाय. त्या ठिकाणी तुम्ही असं वापरू शकता. आता याच्या सेकंड टाईप, बेटा लगेच दुसऱ्या टाईप कडे जाऊयात. याचा सेकंड टाईप, समजा या ठिकाणी जो सम ऑफ एन टर्म्सचा जो रेशो दिलेला आहे तो 2 डिफरंट एपीचा न देता तो एकाच एपीचा दिला असता. एकाच एपीचा, समजा असा काहीतरी एपी आहे, T1 T2 अँड सो ऑन, Tn पर्यंत एपी आहे, राईट, Tn पर्यंत एपी आहे. तर त्यांनी जर रेशो असा दिला असता की सम ऑफ द पी टर्म्स आणि क्यू टर्म्स, ठीक आहे, एकाच एपी मधील पी टर्म्सच्या समचा रेशो दिलाय आणि त्याच एपी मधील क्यू टर्म्सच्या रेशोचा सम दिलाय. तर एकाच एपी मधील जर 2 टर्म्सचा रेशो दिला असेल आणि आपल्याला रेशो विचारलाय त्याच एपी मधील काही 2 डिफरंट टर्म्सचा रेशो, कशाचा विचारलाय, डिफरंट टर्म्सचा, तरी सुद्धा दोन डिफरंट एपी नसून सेम एकाच एपी मधील 2 टर्म्सचा रेशो दिलाय, एकाच एपी मधील 2 टर्म्स पर्यंतच्या समचा रेशो दिलाय, आणि तुम्हाला व्हॅल्यू सुद्धा अशा टर्मची विचारली की पहिल्या एपी मधील 10th टर्मची आणि दुसऱ्या एपी मधील 21th टर्मची रेशो काढा. म्हणजे 2 डिफरंट टर्म्सचा रेशो विचारलाय, तरी पण तुम्ही हा कॉन्सेप्ट सेम टू सेम त्या ठिकाणी सुद्धा वापरू शकता. मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे की काय सॉल्व्ह करून दाखवणार आहे मी. या ठिकाणी 2 डिफरंट एपीचा रेशो दिला होता, 2 डिफरंट एपीचा रेशो दिला होता आणि 17th टर्म होती. आता हे 2 डिफरंट एपी न घेता एकाच एपी मधल्या 2 डिफरंट टर्म पर्यंतचा समचा रेशो दिला असेल आणि जर तुम्हाला कुठल्या तरी 2 टर्म्सचा रेशो काढायला सांगितला असेल त्याच एपी मधील, तरी सुद्धा तुम्ही हीच मेथड वापरून आन्सर काढू शकता. ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. ठीक आहे, जाऊयात मग या एक्झाम्पल कडे. आता बघा, हे एक्झाम्पल मध्ये बघा सगळे एक्झाम्पल एकसारखे दिसतात, बट ज्यांनी ऑब्झर्व केलं, ज्यांनी व्यवस्थित मिनिंग समजून घेतला, मिनिंग ज्याला अंडरस्टँड झाला, त्यांना एक्झाम्पल मधला फरक लक्षात येईल. बट आन्सर सोडवण्याची मेथड चेंज होणार नाहीये, नॉर्मलची अशी फक्त बदल होईल. बघा कसा बदल होईल, नॉर्मल असा बदल होणार आहे. क्वेश्चन, लेट A1, A2, so on B, A1, A2, A3, B, terms of an AP. If A1 plus A2 plus so on plus AP upon A1 plus A2 plus so on plus AQ is equal to P square upon Q square. P is not equal to Q. Then find then A6 upon A21 is equals to what? Option A 41/11, option B 7/2, option C 2/7, ऑप्शन डी 11/41. 11/41. ठीक आहे, क्वेश्चन नीट समजून घ्या. मागच्या वेळेस क्वेश्चन हा आपल्याला पूर्ण इंग्लिश मध्ये दिला होता, आता थोडासा नोटेशन मध्ये दिलाय. एकच एपी आहे A1, A2, A3, त्या एकाच एपी मधील पी टर्म्सचा आणि त्याच एपी मधील क्यू टर्म्सचा रेशो दिलाय आपल्याला. एकाच एपी मधील पी टर्म्सचा आणि क्यू टर्म्सचा रेशो दिलाय आणि आपल्याला त्यांच्या टर्म्सचा रेशो विचारलाय. ठीक आहे, समचा रेशो दिलाय, टर्म्सचा रेशो विचारलाय. कॉन्सेप्ट तोच दिसतोय, फक्त फरक काय, 2 डिफरंट एपीचा समचा रेशो देण्याच्या ऐवजी एकाच एपी मधील 2 डिफरंट टर्म्स पर्यंतचा रेशो दिलाय. ठीक आहे, हा डिफरन्स आहे. परत दुसरा डिफरन्स काय की आपल्याला नेहमी जो समचा रेशो दिलेला होता तो लिनियर मध्ये एक्सप्रेशन मध्ये होता, एनच्या फॉर्मॅट मध्ये असायचा.
n टर्म पर्यंत सम केलाय तर त्यांच्या सम मध्ये n प्रेझेंट असायचं. इथं p टर्म्स पर्यंत सम केलाय तर त्यामुळे इथं p आलेला आहे. बट p काही लिनियर एक्सप्रेशन नाहीये, p हा क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये आलेला आहे, पॉवर 2 आहे याचा. सो दॅट्स वाय या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली तो कॉन्सेप्ट न वापरता येणार नाही. इथं पॉवर 2 आलेला आहे म्हणून याला थोडंसं सिम्प्लिफाय करा. सेम जे मी फर्स्ट एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह केलं होतं सेम त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचे आणि तुम्हाला पुढे सॉल्व्ह करायचे सेम त्याच पद्धतीने. मी काही चेंज करणार नाही, मेथड तीच ठेवून, बट डायरेक्टली इथं ते वापरता येणार नाही. आपल्याला काढायचे 6th आणि 21th टर्मचा काय काढायचे 6th आणि 21th टर्मचा रेशो काढायचा आहे. तर नक्कीच 6चा डबल करून -1 करणार. 6चा डबल करून -1 केल्यानंतर किती येतो 11 येतो. 6 2 12 12 -1 11. बघा ऑप्शन मध्ये 11 दिसू लागले. डायरेक्ट इथूनच टिक मारता येतं. बट काही मुलं म्हणतात की सर ठीक आहे p 11 येतोय पहिला आणि दुसरा 21चा डबल करून -1 दॅट इज 42 -1 दॅट इज 41. तर न्यूमरेटर मध्ये 11 डिनॉमिनेटर मध्ये 41 इथं दिसतोय. बट काही जण मुलं म्हणतील की सर ही आलेली व्हॅल्यू आपण इथं पुट करत होतो ना, आलेली व्हॅल्यू आपण कुठं पुट करायची. इथं 11चा स्क्वेअर 121 येतो आणि 41चा स्क्वेअर तर खूप मोठा येतो. मग आन्सर तर ते असायला पाहिजे होतं 121 अपॉन समथिंग असा आन्सर यायला पाहिजे. कारण की 11 ही आपण p च्या ठिकाणी पुट करणार. p च्या ठिकाणी काय पुट करणार 11. तर इथं p स्क्वेअर आहे तर 11चा स्क्वेअर 121 म्हणजे आन्सर मध्ये 121 यायला पाहिजे होतं. फक्त 11 कसं काय येऊ लागलंय सर. तर बघा त्याचं रिझन असं आहे की जेव्हा p टर्म्सचा आपण सम करतो तर इथं p/2 येतो फॉर्म्युल्यामध्ये आणि हा p स्क्वेअर आणि p/2 कॅन्सल होतो. बघा कसा होतो a1 + a2 + so on ap इज इक्वल टू अपॉन a1 + a2 + so on aq इज इक्वल टू. आता इथे p टर्म्स पर्यंत सम केलेला आहे तर p/2 इन ब्रॅकेट 2a1 + p - 1 इंटू d. ठीक आहे d. आता दोन्ही पण एकच AP मधल्या टर्म्स आहेत त्यामुळे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स सेम राहील. q/2 इन ब्रॅकेट 2a1 + q - 1 इंटू d. सो आणि यांच्या इक्वल मध्ये काय, यांच्या इक्वल मध्ये कोण आहे म्हणून सांगितले p² अपॉन q² आहे म्हणून सांगितले. याच्यावरून हा फॉर्म्युला काढला आणि याच्या इक्वल मध्ये हा पण आहे म्हणून सांगितलंय. ठीक आहे. सो स्क्वेअर p कॅन्सल, स्क्वेअर q कॅन्सल, 2 2 तर कॅन्सल झाला. हा मल्टिप्लायचा p कडे जाऊन डिवाइड मध्ये जाईल, स्क्वेअर आणि p कॅन्सल होईल. हा डिवाइडचा q² कडे जाऊन न्यूमरेटर मध्ये जाईल, न्यूमरेटर मधला q आणि डिनॉमिनेटर मधला q² कॅन्सल होईल. आणि इथून काय भेटतंय आपल्याला, काय भेटतंय बघा जरा 2a1 इंटू p - 1 अपॉन d 2a1 इंटू q - 1 इंटू d दॅट इज p अपॉन q. काय भेटतंय p अपॉन q. म्हणून इथून इथं p/q कॅन्सल होऊ लागला ना, p स्क्वेअर होता बट कॅन्सल झाल्यामुळे इथं p/q राहिला. म्हणून या ठिकाणी ज्या टर्म्सचा रेशो काढायचा त्याचा डबल करून मायनस करायचा. सेम तीच मेथड या ठिकाणी सुद्धा. तर बघा 2 कॉमन काढला परत a1 इन ब्रॅकेट p - 1 अपॉन 2 इंटू d a1 प्लस q - 1 अपॉन 2 इंटू d दॅट इज इक्वल टू p/q. 2 2 गेट झाला कॅन्सल. आता आपल्याला कोणाचा रेशो काढायचा आहे a6 अपॉन a21 चा रेशो काढायचा. तर a प्लस a6 म्हणजे a1 + 5d a1 + 20d. तर मला याला या ठिकाणी आणायचे, हेच मला इथं दिसलं पाहिजे. तर a1 चा कोएफिशियंट ऑलरेडी सेम आहे, यांचा कोएफिशियंट ऑलरेडी 1 आहे. फक्त मला इथं d चा कोएफिशियंट 5 आहे तर इथं पण d चा कोएफिशियंट काय असला पाहिजे 5 असला पाहिजे. म्हणजे देअरफॉर p - 1/2 इज इक्वल टू 5 असला पाहिजे. p - 1/2 ची व्हॅल्यू 5 यायला पाहिजे. सॉल्व्ह करून बघा 11 येतं, याला सॉल्व्ह करून p - 1 इज इक्वल टू 10 2 5 10 p इज इक्वल टू 11. सो p च्या ठिकाणी काय पुट करणार 11 अँड q - 1/2 च्या ठिकाणी काय यायला पाहिजे 20 यायला पाहिजे. q - 1/2 च्या ठिकाणी 20 यायला पाहिजे. तरच हे जे टर्म्स आहेत, हे जे सम ऑफ n टर्म्स आहेत ते कोणाच्या सारखे दिसतील, ते या a6 अपॉन a21 सारखे दिसतील. आणि मला याचा रेशो काढायचा म्हणून याला याच्यासारखं बनवायचे, या सम ऑफ n टर्म्सला याच्यासारखं बनवायचे म्हणून मी यांच्या कोएफिशियंटला कम्पेअर करून कोएफिशियंट सेम करतोय. जर मी या ठिकाणी p च्या ठिकाणी जर मी 11 पुट केला तर बघा 11 - 1 10 10/2 केला की 5d म्हणजे हा काय होईल 6th टर्म होईल. ठीक आहे. सो 40 सो q इज इक्वल टू 41. सो देअरफॉर रेशो कोणाच्या इक्वल मध्ये होता ह्या इक्वेशन 1 मध्ये p/q च्या, आणि p/q च्या इक्वल मध्ये जो रेशो होता दॅट इज 11/41. 11/41 दॅट इज ऑप्शन डी इज करेक्ट. क्लियर आहे, क्लियर आहे स्टुडंट्स. 11/41. पण स्क्वेअरच्या इक्वल मध्ये का नाही आला, कारण की स्क्वेअर इथं कॅन्सल झाला. सम ऑफ n टर्म्सचा फॉर्म्युला लिहिल्यानंतर कॅन्सल झाला आणि मग पुढे लिहून जो पण
जो पण पुढे जे काही आन्सर आलं ते पी बाय क्यूच्या इक्वल मध्ये येणार आहे. जो पण रेशो येणार तो पी बाय क्यूच्या इक्वल मध्ये येणार आहे. तर पी आणि क्यूची व्हॅल्यू ही 11/41 तिथून सॉल्व्ह केली. सोडवण्याची फंडामेंटल मेथड ही आहे. फक्त मी इक्वेशन हे कोइफिशियंट कसे सेम करतोय ते चेक करा. हे कोइफिशियंट कसे काय सेम करतोय. कोइफिशियंट सेम झाले की हा ऑटोमॅटिकली तयार होतो A6 आणि हा तयार होतो A21. हा A6 तयार होतो, हा A21 तयार होतो आणि इज इक्वल टू पी बाय क्यू. आणि पी ची व्हॅल्यू तर 11 आहे, क्यूची व्हॅल्यू 41. त्यामुळे हे सेम होऊन जातात. त्यामुळे A6 अपॉन A21 ची व्हॅल्यू 11/41 भेटून जाते. ठीक आहे, लक्षात आलं स्टुडंट्स. तर लिनियर एक्सप्रेशन मध्ये जर व्हॅल्यू असली असती तर डायरेक्ट डबल करून -1 करून पुट केली असती. बट इथं व्हॅल्यू मध्ये क्वाड्रॅटिक होता, पॉवर 2 होतं. पॉवर 2 असल्यामुळे तो कॅन्सल झाला आणि जे कॅन्सल झाल्यानंतर जे राहिलं त्याच्यामध्ये आपण आलेली व्हॅल्यू पुट केली. ठीक आहे, चला लक्षात आला असेल दोन्ही एक्झाम्पल्स. तर हा कॉन्सेप्ट इथं संपतो. रेशोचा कॉन्सेप्ट होता आणि सगळ्या ठिकाणी मी एकाच टाईपच्या कॉन्सेप्टने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलाय कमी टायमिंग मध्ये आन्सर सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, तर रेशोचे क्वेश्चन्स आले तर अशा पद्धतीने तुम्ही फटाफट कमी टायमिंग मध्ये कॅच करू शकतात. ओके, चला जाऊयात पुढे. ओके, next question. If a1 plus a2 comma a3 and so on a2n plus 1 are in AP, then a2n plus 1 minus a1 upon a2n plus 1 plus a1 plus a2n minus a2 upon a2n plus a2 plus so on plus an plus 2 minus an upon an plus 2 plus an equals to what? Equals to what? Option A, n into n plus 1 by 2. Option B, n into n plus 1 by 2 into a2 minus a1 upon an plus 1. Option C, n plus 1 into a2 minus a1. Option D, n into n plus 1 by 2 into a2 minus a1 upon an. चला फटाफट बघून घेऊयात हा एक लास्ट क्वेश्चन आपण. ठीक आहे, ओके. सोल्युशन मध्ये काय दिलेलं आहे, A1 A2 A3 अप टू A2n प्लस 1 आर इन AP. हे सर्व AP मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, A1 A2 A3 या टर्म्स कुठपर्यंत A2n प्लस 1 पर्यंत AP मध्ये दिलेले आहेत. नो डाऊट आपल्याला विचारलंय काय, हा प्रत्येक रॅशनल फॉर्म मध्ये दिलेला आहे. या टर्म्स APच्या टर्म्स रॅशनल फॉर्म मध्ये दिलेले आहेत. तर या रॅशनल फॉर्म मध्ये ज्या पण टर्म्स दिलेले आहेत त्यांचा सम काढून आपल्याला सांगायचे, फायनल सम सांगायचे. ठीक आहे, तर आपण बघूयात वन बाय वन प्रत्येकाचा आपण सॉल्व्ह करूयात. या प्रत्येकाला सॉल्व्ह करूयात आपण. प्रत्येक रॅशनलला, रॅशनल फंक्शनला किंवा प्रत्येक फ्रॅक्शनला सेपरेट सेपरेट सॉल्व्ह करून बघूयात येतं काय. ठीक आहे, तर या ठिकाणी a2n प्लस 1 मायनस a1 अपॉन a2n प्लस 1 प्लस a1 इज इक्वल टू, या पहिला फ्रॅक्शन घेतला आणि याला मी सॉल्व्ह करतोय a2n प्लस 1. तर मी या ठिकाणी सुरुवातीलाच ॲझ्युम करून टाकेन हिअर हे AP मध्ये म्हणून सांगितले. सो D ची व्हॅल्यू किती असणार, a2 मायनस a1 a3 मायनस a2 मी काही घेऊ शकतो. ठीक आहे, इथं लिहून टाकतो मी वरतीच. सो D इज इक्वल टू a2 मायनस a1 a3 मायनस a2 काही घेऊ शकतो यापैकी मी व्हॅल्यू कुठल्याही कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स, दॅट इज कॉमन डिफरन्स. डिफरन्स हा नेहमी कॉन्स्टंट असेल कारण की AP आहे म्हणून सांगितलंय त्याने. ठीक आहे, सो D इज इक्वल टू a2 मायनस a1 a3 मायनस a2 मी काही घेऊ शकतो. ठीक आहे, सो ते आपल्याला गिवन वरून तेवढंच कळालंय. आता तीच व्हॅल्यू आपण आता इथं पुट करणार आहोत. APच्या nth टर्मचा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. a2n प्लस 1 म्हणजे 2n प्लस 1th टर्म, 2n प्लस 1th टर्म म्हणजेच a1 प्लस 2nd. कुणाला काय अडचण, 2n प्लस 1th टर्मचा फॉर्म्युला, 2n प्लस nth टर्मचा फॉर्म्युला वापरा. 2n प्लस 1th टर्म काढतायत तर प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होऊन जाईल. a प्लस 2nd मायनस a1 अपॉन या ठिकाणी पण a1 प्लस 2nd प्लस a1. ठीक आहे, सॉल्व्ह करून काय होईल, प्लस a1 मायनस a1 कॅन्सल 2nd अपॉन 2nd अपॉन
A1 प्लस A1 काय होऊन जाईल 2A1. 2 जर कॉमन काढला तर A1 प्लस ND. लक्षात येते A1 प्लस A1 2A1 2A1 प्लस 2ND म्हणजेच 2A1 2ND मधून मी जर 2 कॉमन काढला तर A1 प्लस ND. ठीक आहे. तर आता बघा ही आली आपली फर्स्ट टर्मची व्हॅल्यू. ठीक आहे. त्या बाकीच्याला आपण नंतर सॉल्व्ह करूया. सेकंड टर्म या सेकंड फ्रॅक्शन कडे येऊया. त्याला आणखीन इथं 2 2 कॅन्सल करता येतो बट लगेच कॅन्सल करू नका. पुढे काय ऑब्झर्वेशन दिसू लागले ते बघूयात आपण. काय ऑब्झर्वेशन होऊ लागले पुढे पुढे काय नवीन घडू लागले त्याकडे थोडंसं लक्ष देऊयात आपण. ठीक आहे. चला ओके. सो पुढचे नेक्स्ट फ्रॅक्शन A2n मायनस A2 अपॉन A2n प्लस A2. चला A2n म्हणजे 2nth टर्म दॅट इज A1 प्लस 2n मायनस 1 इंटू D. 2n मायनस 1 इंटू D मायनस A2 म्हणजेच काय असेल A1 प्लस D. A2 म्हणजेच काय असेल सेकंड टर्म म्हणजेच A1 प्लस D कॉमन डिफरन्स D आहे. ठीक आहे. परत या ठिकाणी A1 प्लस 2n मायनस 1 इंटू D प्लस A2 दॅट इज A1 प्लस D. ठीक आहे. तर आता या ठिकाणी जर सॉल्व्ह केला तर प्लस A1 मायनस A1 कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. प्लस A1 मायनस A1 कॅन्सल होऊन जाईल तर मायनस D येईल. तर मायनस D आला म्हणजेच 2n मायनस 1 इथं D मायनस D. तर मायनस D जर कॉमन काढला 2n मायनस 1 इंटू D मायनस D जर कॉमन काढला तर मायनस 1 मायनस 2D असं होऊन जाईल. चला असंच करूयात आपण. n मायनस 1 इंटू D 2n मायनस 2D येत होता. याला सिम्प्लिफाय करून बघा A1 तर कॅन्सल होऊन जाईल आणि बाकीचं जे पण येईल तुमचा आन्सर त्याच्यामधून D कॉमन काढा तुम्हाला असं भेटेल 2 इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D. इथं काय भेटेल A1 प्लस A1 2A1 2 मी कॉमन काढला 2n मायनस 2 म्हणजेच इथं A1 प्लस n मायनस 1. ठीक आहे. इथं काय येईल आपल्याला A1 प्लस ते काय आला होता 2ND प्लस A1 A प्लस ND आला A प्लस ND. ठीक आहे. A प्लस ND या ठिकाणी काय येतं A प्लस ND या ठिकाणी A1 प्लस A1 2A1 2ND 2n मायनस D इथं प्लस D येतोय तर 2ND येतो इथं 2ND 2 तर बाहेर कॉमन काढला म्हणजे इथं पण ND राहील. इथं पण काय राहील ND. A1 प्लस A1 2A1 देन 2n मायनस 1 आणि प्लस D मायनस 1 प्लस 1 तर कॅन्सल होणार आहे म्हणजे राहील फक्त 2ND. तर 2A1 2ND मधून 2 कॉमन काढला तर A1 प्लस ND. तर या ठिकाणी बघा आता तुम्हाला इथून दिसू लागले की याचा डिनॉमिनेटर आणि याचा डिनॉमिनेटर सेम येऊ लागलाय. तर अशाच पद्धतीने हे दोन डिनॉमिनेटर सेम येऊ लागलेत. तर याच पद्धतीने बघा इथं दोन्ही टर्म्सचा सम किती येतोय टर्मचा सम 2n प्लस 1 आणि 1 दॅट इज 2n प्लस 2. इथं किती येतोय 2n प्लस 2. इथं वरती पण 2n प्लस 2 वरती पण 2n प्लस 2. वरती डिफरन्स होऊ लागलाय त्याच टर्म्सचा आणि खाली त्याच टर्म्सची ऍडिशन होऊ लागली. वरती ज्या टर्म्सचा डिफरन्स होऊ लागलाय त्याच टर्म्सची डिनॉमिनेटर मध्ये ऍडिशन होऊ लागली. सो बट याच्यामध्ये काय सिमिलॅरिटी काय दिसते तर मी दोन फ्रॅक्शन सॉल्व्ह केले तर मला दोन्हीमध्ये जे डिनॉमिनेटर मध्ये ज्या टर्म्स येत आहेत ते टर्म्स मला सेम दिसू लागले 2 इन ब्रॅकेट A1 प्लस ND 2 इन ब्रॅकेट A1 प्लस ND. बट आता जे पण मला आन्सर काढायचे यांच्या सम मध्ये यांच्या सगळ्यांची ऍडिशन केल्यानंतर जे पण मला आन्सर काढायचे ते आन्सर मला A2 मायनस A1 च्या फॉर्म मध्ये आणायचे. n च्या फॉर्म मध्ये तर आणायचंच आहे A2 मायनस A1 AN प्लस 1. म्हणजेच काय मला जे पण सम येणार आहे तो जो काही सम येणार आहे त्याच्यामध्ये D प्रेझेंट असला पाहिजे आणि जो D आहे तो D जो काही आन्सर ऑप्शन मधला आणायचं तर ऑप्शन मधला आन्सर आणताना मला D नकोय तर D च्या ठिकाणी मी काय रिप्लेस करू शकतो. सो मी D च्या ठिकाणी A2 मायनस A1 असं मी रिप्लेस करू शकतो A2 मायनस A1. परत AN प्लस 1 किंवा डिनॉमिनेटर मध्ये AN आणायचंय तर बघा डिनॉमिनेटर मध्ये जो पण आलेला आहे त्याला टर्म्स मध्ये आणा कारण की दिस इज ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे टर्म्स दिलेले आहेत. सो याला टर्म्स मध्ये कसं आणता येईल तर बघा हा आला होता 2ND. ठीक आहे. डिनॉमिनेटर मध्ये काय येईल 2 इंटू हा काय आहे A1 प्लस ND. A1 प्लस ND हा कोणत्या टर्मचा फॉर्म्युला आहे याला टर्म मध्ये आणायचंय. A1 प्लस ND हा कोणत्या टर्मचा फॉर्म्युला आहे तर हा आहे A प्लस N A ऑफ N प्लस 1 टर्मचा फॉर्म्युला आहे. हा आहे A ऑफ N प्लस 1 टर्मचा फॉर्म्युला. सिमिलरली या ठिकाणी 2 इन ब्रॅकेट N मायनस 1 इंटू D हा कोणत्या टर्मचा फॉर्म्युला आहे खालचा जो आहे तो कोणत्या टर्मचा आहे अगेन 2 इंटू AN प्लस 1 टर्मचा फॉर्म्युला आहे. तर इथं 2 2 गेट कॅन्सल होईल इथं पण 2 2 गेट कॅन्सल होईल आणि जे फायनल येऊ लागले ते आहे ND अपॉन
ए एन प्लस वन, इथं काय येऊ लागले एन मायनस वन इंटू डी अपॉन ए एन प्लस वन. क्लिअर आहे. असंच जर तुम्ही काढत गेलात तर लास्टला काय येईल बघा, लास्टची टर्म हा जो लास्टचा फ्रॅक्शन आहे याच्या इक्वल मध्ये काय येईल, तर ए एन प्लस टू मायनस ए एन अपॉन ए एन प्लस टू प्लस ए एन. बघा या लास्टच्या टर्म मध्ये पण डिनॉमिनेटरच्या टर्म्सचा सम एन प्लस टू एन प्लस टू एन प्लस टू येतोय, टू एन प्लस टू, इथं पण टू एन प्लस टू येत होता, वरती पण टू एन प्लस टू येतोय. सो सेम आहे पॅटर्न सेम आहे. ज्या पॅटर्ननी इथं सबट्रॅक्शन होऊ लागले त्याच पॅटर्ननी पुढे पण आले, ज्या पॅटर्ननी इथं ऍडिशन होत आहे त्याच पॅटर्ननी पुढे पण ऍडिशन होत आली. सो इथं काय भेटेल, तर इथं जर तुम्ही सॉल्व्ह केलात तर ए वन प्लस एन प्लस वन डी मायनस ए वन प्लस एन मायनस वन इंटू डी. डिनॉमिनेटर मध्ये ए वन प्लस एन प्लस वन इंटू डी प्लस ए प्लस एन मायनस वन इंटू डी. वरती ज्यांची सबट्रॅक्शन होऊ लागलाय खाली त्यांचंच ऍडिशन होऊ लागले. सो ए वन कॅन्सल होणार, एन प्लस वन एन मायनस वन डी जर कॉमन काढला इथं टू एन डी येणार, परत टू एन डी. ते किती येणार, प्लस वन मायनस वन तर झिरो होणार, एन सॉरी हा टू एन डी सुद्धा येणार नाही. बघा काय होतंय, इथं प्लस आहे, इथं प्लसच आहे दोन्हीकडे, बट हा मायनस होणार आहे. तर प्लस एन मायनस वन झिरो होऊन जाईल, वन प्लस वन टू आणि डी ला डी ॲज इट इज. इथे येणार आहे फक्त टू डी, इथं फक्त काय येणार आहे टू डी. पहिल्या न्यूमरेटर मध्ये आला एन डी, देन आला एन मायनस वन डी, असं सो ऑन करत सो ऑन टू डी पर्यंत आला. आणि डिनॉमिनेटर मध्ये सेम राहील, डिनॉमिनेटर मध्ये परत तेच येणार, टू इंटू ए वन प्लस एन डी असं येणार. सो इथं परत टू गेट कॅन्सल होऊन जाईल आणि डी म्हणजेच डी ला डी ॲज इट इज आणि डिनॉमिनेटर मध्ये ए एन प्लस वन. ही आली लास्ट टर्म. तर लक्षात येते तुम्हाला काय काय भेटले, क्लिअर झाले का, टोटल काय काय व्हॅल्यूज भेटलेत हे क्लिअर आहे. तर काय काय व्हॅल्यूज भेटलेत बघा तुम्हाला टोटल, या ठिकाणी मी लिहून काढतो. तर तुम्हाला फर्स्ट भेटला एन डी अपॉन ए एन प्लस वन. पहिल्या फ्रॅक्शनला सॉल्व्ह करून काय भेटलं, एन डी अपॉन ए एन प्लस वन प्लस दुसऱ्यामध्ये काय भेटलं, एन मायनस वन इंटू डी अपॉन ए एन प्लस वन, राईट, प्लस सो ऑन. असं शेवटच्या फ्रॅक्शनला सॉल्व्ह करून काय आलं, डी अपॉन ए एन प्लस वन. ठीक आहे. तर आता या ठिकाणी सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे, सर्वांचा डिनॉमिनेटर काय आहे, सेम आहे, सर्वांचा डिनॉमिनेटर सेम आहे. सो ऍडिशन केल्यानंतर डिनॉमिनेटर सेम, ए एन प्लस वन डिनॉमिनेटर सेम. परत डीच्या ठिकाणी मी काय आणू शकतो, ए टू मायनस ए वन. डीच्या ठिकाणी काय आणू शकतो, ए टू मायनस ए वन, राईट आहे का, कारण की एपी मध्ये आहेत म्हणून सांगितले, तर डी म्हणजेच ए टू मायनस ए वन. सो डीच्या ठिकाणी मी ए टू मायनस ए वन आणला. आता राहिलं काय हो, त्यांच्या कोइफिशियंट प्रत्येक ठिकाणी डी 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 आहे, तर डीचा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे वन आहे. तर डिनॉमिनेटर सेम असताना न्यूमरेटरची ऍडिशन, वाटलं तर मी डी ला नंतर आणेन. सो या डीची सगळ्यांची ऍडिशन करायची, डीच्या कोइफिशियंटची ऍडिशन करायची. तर डीच्या कोइफिशियंटची ऍडिशन कशी करतोय ऍडिशन, 1 प्लस 2 प्लस 3 प्लस सो ऑन एन मायनस 1 प्लस एन. म्हणजे 1 पासून इथं रिव्हर्स दिसतंय, इथं दिसताना कसं दिसू लागलं रिव्हर्स, एन पासून ऍडिशन करत चाललोय 1 पर्यंत. तर एन पासून 1 पर्यंत ऍडिशन करा किंवा 1 पासून एन पर्यंत ऍडिशन करा. तुम्ही कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स घेतायत कुठपर्यंत, एन पर्यंत. तर कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबरच्या समचा फॉर्म्युला असतो एन इंटू एन प्लस वन डिवायडेड बाय टू. कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबरच्या समचा फॉर्म्युला असतो एन इंटू एन प्लस वन बाय टू. सो तोच मी इथं वापरणार, एन इंटू एन प्लस वन बाय टू. सो मग हा जो ए एन प्लस वन आहे त्याला मी थोडक्यात असं लिहू शकतो, एन इंटू एन प्लस वन बाय टू इंटू डी अपॉन ए एन प्लस वन, डी अपॉन ए एन प्लस वन. ठीक आहे. आता यालाच मी लिहिणार एन इंटू एन प्लस वन बाय टू. डी म्हणजेच काय, ए टू मायनस ए वन. डी म्हणजेच काय, ए टू मायनस ए वन आणि खाली ए एन प्लस वन. ही व्हॅल्यू कुठं आहे बघा ऑप्शन मध्ये, एन इंटू एन प्लस वन बाय टू, ए टू मायनस ए वन अपॉन एन प्लस वन. दॅट इज ऑप्शन बी. कळतंय काय काय केलं मी, काहीच नाही केलं बघा. इथं पहिला फ्रॅक्शन उचलला, सॉल्व्ह करून बघितलं काय येते व्हॅल्यू. दुसरा फ्रॅक्शन उचलला, सॉल्व्ह करून बघितलं काय येते व्हॅल्यू. दोनच फ्रॅक्शन वरून पॅटर्न कळाला की अरे प्रत्येकाचा डिनॉमिनेटर सेम राहणार आहे आणि न्यूमरेटर मध्ये एक पॅटर्न भेटत चालला, एन डी. परत कोइफिशियंट एक एकनी कमी होत चाललाय, न्यूमरेटर मध्ये फक्त कोइफिशियंट एक एकनी कमी होत चाललाय. डीचा कोइफिशियंट एन होता, एन मायनस वन झाला, असं कमी कमी होत तो कुठपर्यंत येणार आहे, शेवटी काहीच नाहीये डीचा कोइफिशियंट, म्हणजे शेवटी तो 1 पर्यंत येणार आहे. मग डिनॉमिनेटर जर सेम आहे, या प्रत्येक फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम आहे, तर न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन करता येते. सो बघा या ठिकाणी रिव्हर्स सॉल्व्ह करत गेलोय. हा न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन एन डी प्लस एन मायनस वन इंटू डी. तर डीच्या कोइफिशियंटची ऍडिशन करायची, तर डीचे कोइफिशियंट हे काय आहेत,
नॅचरल नंबर, तर नॅचरल नंबरचा सम दॅट इज n इंटू n प्लस वन बाय टू, म्हणून डी बाहेर ठेवला आणि त्यांच्या कोइफिशियंटचा सम n इंटू n प्लस वन बाय टू. बट आपल्याला ऑप्शनमध्ये कुठंच डी दिसत नाहीये, तर डी म्हणजेच कोण असतो, कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स दॅट इज a2 मायनस a1. म्हणून हा जो an प्लस वन आहे तो फक्त डीच्या डिवाइडमध्ये टाकला, ह्या डीच्या कोइफिशियंटला साईडला घेतलं आणि डीच्या ठिकाणी a2 मायनस a1 आणि डिनॉमिनेटरमध्ये an प्लस वन, तर हे आलं ऑप्शन बी. ठीक आहे स्टुडंट, खूप जबरदस्त क्वेश्चन होता. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात शाहू स्क्रीनिंगमध्ये. तर आय होप सो की लक्षात आला असेल आजचा पॅटर्न. तो पॅटर्न रेशोचा असेल किंवा अशा पद्धतीच्या टर्मचा असेल. तर रेशोचे क्वेश्चन जे आहेत ते खूप कमी टायमिंगमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला कोइफिशियंट इक्वेट करायला सांगितलं आणि तिथून तुम्हाला एक मेथडच दिलेली आहे, 2n-1 पुट करायचा. ठीक आहे, ज्या टर्मचा रेशो काढायचा त्याचा डबल करून एक मायनस करायचा आणि ती व्हॅल्यू सम ऑफ n टर्म्स मध्ये पुट करायची. ठीक आहे स्टुडंट, सो आय होप सो क्लिअर झाला असेल दोन्ही कॉन्सेप्ट. जो हा क्वेश्चन होता बेस्ट क्वेश्चन, आय होप सो म्हणजे इंटरेस्टिंग पण वाटला असेल. काय होतं या क्वेश्चन मध्ये, तर फ्रॅक्शन्स आणि रिव्हर्स होतं या क्वेश्चन मध्ये. बाकीच्या क्वेश्चन्स पेक्षा काय वेगळं असं काय होतं या क्वेश्चन मध्ये, डिफरंट काय होतं, तर a1 प्लस एन आलाय, तर आपल्याला आन्सर मध्ये a1 प्लस एन कुठंच दिसत नाहीये, बट a इन ब्रॅकेट n प्लस वन दिसतोय. म्हणजे याला रिव्हर्स मध्ये आणून आपल्याला an प्लस वन आणायचे आणि देन मी 2 वगैरे कॅन्सल करून जसं ऑप्शन मध्ये सांगितले त्याच्या अकॉर्डिंग आन्सर आणायचे. कोणाचं, या फ्रॅक्शनच्या समचं, जसं आन्सर मध्ये सांगितले त्या पद्धतीने. ठीक आहे, आय होप सो क्लिअर झाला असेल. सो भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू सो मच.